अमित शहा यांचा आज पुणे दौरा असणार आहे। काल रात्री उशिरा पुण्यातलं जे टेक्निकल एअरपोर्ट आहे तर त्या टेक्निकल एअरपोर्ट जवळ अमित शहा हे रात्री उशिरा साधारण 1:30च्या सुमारास आले आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यासोबतच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील, या सगळ्यांकडून अमित शहा यांचं स्वागत करण्यात आलं। आणि त्यानंतर आज पुण्यातील जे गुलटेकडी परिसर आहे तर या गुलटेकडी परिसरामध्ये महाराष्ट्र मंडळाच्या शाळेच्या जे ग्राउंड आहे तर या ग्राउंडवर आज त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार, त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। सकाळी उठल्यापासून ते दुपारी दिल्लीला जाईपर्यंत त्यांच्या प्रत्येक मिनिटांचा आराखडा कसा असणार आहे आणि या सगळ्याबाबतचीच नेमकी काय माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करणार आहे। देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे काल रात्री उशिरा पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि 1 ऑगस्टच्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांच्या राखीव वेळ ठेवला गेलेला आहे। त्यानंतर 11:20 ते हॉटेलमधून बाय रोड पुढील कार्यक्रमांसाठी बाहेर पडतील। त्यांचा पहिला मुक्काम असणार आहे स्वारगेट इथे असणाऱ्या सारसबागेसमोरचा परिसर। सकाळी 11:25 ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ पोहोचतील। तिथे 11:30 ते 11:40 या वेळेत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील आणि या कार्यक्रमानंतर लगेचच 11:40 ते याच रोडवरनं बाय रोड गुलटेकडी परिसरात असणाऱ्या शंकरराव लोहणे मार्गावरून महाराष्ट्र मंडळ 0.3 या रस्त्याकडे म्हणजे तिसऱ्या गेटकडे जाणार आहेत आणि तिसऱ्या गेटमधून ते आत जातील। त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होईल। या ठिकाणी साधारण 11:45 ते 11:45 या 2 तासांच्या कालावधीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडणार आहे। या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील। पुरस्कार सोहळ्यानंतर दुपारी 1:45 ते 2:15 या वेळेत त्याच ठिकाणी भोजनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमानंतर 2:20 वाजता ते महाराष्ट्र मंडळ येथून निघून साधारण 2:30 वाजताच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहोचतील आणि दुपारी 2:40 नंतर ते पुन्हा विमानाने दिल्लीसाठी उड्डाण करतील। या सगळ्या कार्यक्रमानंतर साधारण संध्याकाळी 4:30 ते 4:45च्या सुमारात ते दिल्लीत आपल्या निवासस्थानी पोहोचणार आहेत। अमित शहा यांच्या सुरक्षेसाठी Z+ श्रेणीची अत्यंत कडक यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुद्धा महत्त्वाची जे कडक बंदोबस्त आहे तर तो करण्यात आलेला आहे। या आपण जर पाहिलं तर आता सुद्धा या सगळ्या भागामध्ये मोठा कडक बंदोबस्त जो आहे तर तो तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांची जी दृष्टी व्हॅन असते तर ती सुद्धा या भागामध्ये आणण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच मोठा बंदोबस्त या सगळ्या भागामध्ये करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे एकूणच अमित शहा यांचा आज पुणे दौरा असणार आहे। मात्र यामध्ये काही लोकांकडून काही विरोधी पक्ष जे आहेत तर त्यांच्याकडून निदर्शनं केली जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा सगळा मोठा बंदोबस्त जो आहे तर तो तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर।